मित्रांनो नमस्कार. मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर जो अनवट वाढ नावाचं चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नेहमीप्रमाणे वेगळा विषय घेऊन मी तुमच्यापुढे हजर झालो आहे. आणि हा विषय वय हे केवळ एक क्रमांक असतो, आकडा असतो हे सिद्ध करणारा आहे. त्याचं कारण असं की आपल्याला पी.टी. उषा माहिती असतात, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातले जे नामवंत लोक आहेत, म्हणजे मिल्खा सिंग असेल, भाग मिल्खा भाग हा चित्रपट आला होता. त्याच्यानंतर आपल्याला मेरी कॉम ह्या बॉक्सर माहिती असतील, पी.व्ही. सिंधू माहिती असेल. म्हणजे ह्या क्रीडा क्षेत्रातल्या लोकांबद्दल आपल्याला माहिती असतं. परंतु फौजा सिंग हे नाव कधी आपण ऐकलं आहे का? ऐकण्याची शक्यताही नाही. कारण फौजा सिंग हे 1911मध्ये जन्मलेले आणि इसवी सन 2000मध्ये म्हणजे 89व्या वर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनमध्ये धावून देशासाठी पदक मिळवणारे अतिज्येष्ठ श्रेणीतील ॲथलीट आहे असं म्हणलं तर ते वावगं होणार नाही. अशी ह्या फौजा सिंग यांची अतुलनीय अशी कामगिरी आहे. या फौजा सिंग यांचं नुकतंच म्हणजे काही दिवसांपूर्वी वयाच्या 114व्या वर्षी, आता हा सुद्धा धक्का आहे आपल्या सर्वांसाठी. आता फौजा सिंग 1911मध्ये जन्मलेले होते. 2025 म्हणजे वयाच्या 114व्या वर्षी ते वारले. परंतु 1911 सालचं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं जन्म प्रमाणपत्र नव्हतं अधिकृत. त्यामुळे त्यांचं गिनीज बुकामध्ये नाव रेकॉर्ड करता आलं नाही की त्यांनी अतिज्येष्ठ वर्गवारीतील वयाच्या वर्गवारीतील मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेली आहे. आता ह्यांचा हे मूळचे बियास जो प्रांत आहे पंजाबमधला, त्या बियास प्रांतातले, आणि यांचं सगळं जे आयुष्य आहे ते चंदीगड ह्या परिसरात गेलं. पण ह्यांचा मुलगा जेव्हा इंग्लंडमधल्या एका प्रांतात त्याने स्थलांतर केलं, म्हणजे तिकडं राहायला गेला तो काही नोकरी धंद्यानिमित्त इल्फोर्ड नावाच्या शहरात, तर यांना तिथं जावं लागलं. आणि यांचं सुरुवातीपासून धोरण एक राहिलेलं आहे की कुठलाही आता 1911 सालचा जन्म झालेला माणूस, त्यामुळे जंक फूड वगैरे त्याला काही माहिती नाही. व्यायाम करणे, सराव करणे, धावणे आणि शरीरयष्टी चांगली राखणे, चांगला अन्नपदार्थ खाणे, तूप असेल, दूध असेल, दही असेल, नैसर्गिक पालेभाज्या, फळभाज्या, त्यामुळे यांची शरीरयष्टी चांगली होती. परंतु झालं काय, एका वयाच्या काय म्हणतात टप्प्यावर त्यांच्या पत्नीचं निधन झालं, त्यांच्या आणखी एका मुलाचं निधन झालं. आणि ह्या निधनामुळे ते तसे मानसिकदृष्ट्या खचून गेले होते. आणि ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या कशात तरी मन गुंतवावं लागेल असं त्यांना वाटलं. आणि मग गुंतवायचं कशामध्ये, तर मग खेळामध्ये गुंतवायचं, मालिका, टी व्ही, एंटरटेनमेंट ह्याच्यामध्ये गुंतवायचा असा विचार त्यांच्या मनात होता. तर त्यांनी मग आपल्या जुन्या स्वभावाला अनुसरून आपली शरीरयष्टी, आपली देहयष्टी, आपली आवड, आपला दमसास याचा अंदाज घेऊन खेळांमध्ये आपण पाऊल टाकलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनावरील जे दुःख आहे, वेदना आहे, मनावरचा ताण आहे तो हलका व्हायला मदत होईल. आणि 1911 साली जन्म झालेल्या या व्यक्तीने 2000 साली धावायला सुरुवात केली. आणि त्यांनी एकूण 8 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला. आणि त्यांच्या या स्पर्धांमध्ये भाग घेण्याच्या वृत्तीमुळे 2011 साली त्यांनी जेव्हा टोरंटो मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला तेव्हा जगाचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं की एवढा 90 वर्ष वयाचा माणूस स्पर्धेमध्ये धावतोय आणि तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारची ऊर्जा, अशा प्रकारचा उत्साह त्याच्यामध्ये आहे. आणि त्यावेळेस जगाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यामुळे जगाने त्यांचं अभिनंदन केलं. पण त्यांच्या जन्माचा दाखला नसल्यामुळे इतक्या ज्येष्ठ वर्गवारीतील व्यक्ती, ॲथलीट धावत आहे ह्याचं काही रेकॉर्डची नोंद करता आली नाही. आता 2012मध्ये त्यांनी 20 किलोमीटरची लंडन मॅरेथॉन पूर्ण केली. 2013मध्ये 101 वर्ष असताना त्यांनी हाँगकाँग मॅरेथॉनमध्ये
भाग घेऊन मी प्रोफेशनल ॲथलीट आहे 101 वर्ष असताना सुद्धा हे दाखवून दिलं. आणि हे सगळं खरोखर भारताची मान गौरवाने उंच करणारं होतं. आणि या सगळ्या विषयाचं सार हेच आहे की वय ही केवळ एक संख्या आहे. आपण वय ही संख्या गृहीत धरून आणि नकारात्मक विचार करून पाऊल टाकलं तर मग आपण स्वतःला 58 नंतर ज्येष्ठ नागरिक, मग अतिज्येष्ठ, मग अतिज्येष्ठ अशा वर्गवारीत नेऊन सगळ्यांना बसवतो. हे टाळायचं असेल तर आपल्याला सतत कार्यरत राहायला पाहिजे, शरीर तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आजार व्याधी नको, शरीरयष्टी सडपातळ हवी, खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या हव्यात आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन नको आहे. अशा प्रकारचं आयुष्य फौजासिंग जगले 1911 ते 2025. आणि त्यामुळे ते अतिज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत असूनही 2000 ते 2025 या मधल्या टप्प्यात विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन देशाचा मान सन्मान ते वाढवू शकले. अशा प्रकारच्या त्यांनी 8 ते 10 मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊन देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आणि आत्ता फौजासिंग यांचं निधन झालं. सर्व शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंजाबचे जे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया ते तसेच मुख्यमंत्री हे सुद्धा तिथे उपस्थित होते, भगवंत मान. आणि त्यांनी आपल्या आठवणी जागवल्या. त्याच्यामध्ये राज्यपाल म्हणले की पंजाब ह्या राज्याला नशामुक्त करण्यासाठी आणि तरुणांनी व्यायाम करावा, चांगला आहार घ्यावा आणि आपली शरीरयष्टी कमवावी, कुस्ती असेल, ॲथलेटिक्स असतील, चांगल्या चांगल्या खेळांमध्ये देशासाठी चांगली कामगिरी करावी, सुवर्णपदक जिंकावं, अशी त्यांच्यासोबत चर्चा झाली होती असं राज्यपालांनी नमूद केलं. आणि ह्या फौजासिंग यांना निरोप देण्यास सगळं गाव लुटलं होतं. अनेक नामवंत लोक त्यांच्या या अंत्ययात्रेत सामील झाली आणि सर्व शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा आपण क्रिकेटमधल्या, हॉकीमधल्या, कुस्तीमधल्या, बॅडमिंटनमधल्या, टेबल टेनिसमधल्या, जलतरण स्पर्धेमधल्या, बॉक्सिंगमधल्या ह्या सगळ्या खेळांमधल्या लोकांची नावं, आपले आवडते खेळाडू लक्षात ठेवतो. परंतु आपल्या पणजोबांच्या वयाचा एक माणूस जो 100 पार केलेला आहे, त्याने सुद्धा त्याच्या वयाच्या 89 नंतर पुढचे काही वर्ष सातत्याने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन चांगली कामगिरी केली होती. असं आपण फौजासिंग यांच्या निमित्ताने लक्षात ठेवूया. त्यांना शेवटचा नमस्कार आपण या व्हिडिओच्या निमित्ताने करूया. आणि त्यांच्यापासून स्फूर्ती, प्रेरणा, प्रोत्साहन घेऊन तरुणी ॲथलेटिक्स क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करतील अशी आशा बाळगूया. या नोटवर मी सुरेश मुरलीधर कोडितकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. आपला हा अनवट वाट यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन लोकांना, मित्रांना, समविचारी सोबत्यांना ह्या चॅनलशी जोडून घ्या. वाटसरू व्हा, वारकरी व्हा, मित्रपरिवार व्हा, एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद.